दिलीप माने आणि सुभाष देशमुख यांच्यातील राजकीय द्वंद्व सगळ्यांना माहिती आहे. उभयतांनी आता राजकारणामध्ये उघडपणे एकमेकाच्या विरोधात भूमिका घेतली होती. भारतीय जनता पार्टीमध्ये काहीतरी दिलीप मानेंना वैयक्तिक स्वरूपाच्या अडचणी असाव्यात म्हणून त्यांनी प्रवेश घेण्याचं ठरवलं. त्यांचा प्रवेश आपल्या सुभाष देशमुखांच्या भूमिकेमुळे म्हणजे कठोर भूमिकेमुळे विरोधामुळे रोखला गेला होता. पण त्यावरही दिलीप माने मात करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश मिळवूनच दाखवला. आता याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे नेते आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांचा निश्चितच पाठिंबा आहे. त्याशिवाय हे घडणं शक्य नव्हतं. प्रश्न येतो की सुभाष देशमुखांचं यामुळं जे सुभाष देशमुखांनी जे दावे केले ते कितपत सत्यात आहेत. एकंदरीत आपण बघतो पालकमंत्री गेल्या काही दिवसापासून सुभाष देशमुख असोत विजय देशमुख असोत यांच्या खच्चीकरणाची एकही संधी सोडत नव्हते. त्यांनी नवख्या देवेंद्र कोठे यांना साथ देत असल्याचं दाखवत या दोघा ज्या जुन्या आमदारांच्या देशमुख आमदारांच्या बरोबर विरोधात राजकारण केलेलं आहे. अगदी जिल्ह्यातलं शहरातले अनेक निर्णय, शहरातल्या अनेक निधी, शहरातल्या अनेक प्रश्नांवरती बैठका ज्या घेतल्या त्या बैठकीला हे दोघं एकतर बोलवूनही आले नाही तर काही बैठकांना या दोघांना बोलवलं गेलं नाही. म्हणजे इतके टोकाचे मतभेद झाले होते. त्याच्यामध्ये विरोध असताना सुद्धा सुभाष देशमुखांचा विरोध असताना सुद्धा सुभाष देशमुख आणि विजय देशमुखांमध्ये ऐक्य होण्याचं एकमेव कारण म्हणजे बाजार समितीचं राजकारण. बाजार समितीमध्ये दिलीप माने यांना कल्याण शेट्टींनी पाठिंबा दिला. ज्या कल्याण शेट्टींचं आणि या दोन्ही देशमुखांचं फारसं जमत नाही. म्हणजे भाजपमध्ये या चार आमदार चार तारा आहेत का काय हे एकंदरीत या निमित्तानं निदर्शनाला आलेलं आहे. आता स्थानिक राजकारण महानगरपालिकेचा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि मग जागा वाटपाची संधी. जर तुम्ही जर दिलीप मानेंना काहीच संधी देणार नाही, उमेदवारी देणार नाही म्हणता, मग पक्षात घेण्याचा उद्देश काय होता तुमचा? मग तुम्ही दिलीप माने एवढं मागं लागले होते तुमच्या? हे सगळं म्हणण्यापुरतं असतं. आता काही जागांवरती इतक्या विकोपाचे वाद होतील की शेवटी मग इतर स्थानिक लेवलवर ठराव होतो. प्रांतिक देईल तो निर्णय आम्ही मानू. प्रांतिक मध्ये दिलीप माने काहीतरी शिफारस करणार, सुभाष देशमुख काहीतरी शिफारस करणार, पालकमंत्री करणार. आता सुभाष देशमुखांच्या विरोधकांचं भारतीय जनता पार्टीत जर संख्याबळ अधिक असेल तर ते म्हणतील त्यालाच उमेदवारी मिळणार. म्हणजे जरी यांच्या मनात नसलं तरी काही जागेवर जर मतभेद टोकाचे वाढले, बंडखोरीची चिन्ह दिसली तरी सुभाष देशमुखांचा मी दिलीप मानेंच्या उमेदवारी रोखू शकू हा हेतू काही फारसा सफल होईल असं मला वाटत नाही. आणि काल जे सुभाष देशमुखांनी जे दावे केलेत ते कितपत सत्यात येतात आगामी 1 ते 2-4 दिवसात आता चित्र स्पष्टच होणार आहे. आपण तेव्हा बघूया.